खरंच खूप छान वाटतं। मी एकदम छोटंसं हे रोप लावलेलं, म्हणजे याची ग्रोथच होत नव्हती, पण आता याची छान अशी ग्रोथ होते, म्हणून मी याला इकडे याच्या पायथ्याशी ठेवले की पाऊस पाणी आलं की याला पावसाचं पाणी लागलं पाहिजे। कधी कधी झाडांना पावसाच्या पाण्याची सुद्धा गरज असते, म्हणून मी याला असं ठेवलंय। आणि बघू शकता तुम्ही इथे दुसरं रूप पण आलंय आणि तिसरं सुद्धा आलंय, तर ते बघून आणखीच छान वाटतंय की छान असं ग्रो होतंय। याच्यासाठी मोठी कुंडी घ्यायची लवकरच गरज पडेल, पण सध्या तरी हे असंच छान ग्रो होते। आजचा व्लॉग इव्हिनिंगला स्टार्ट करते आहे आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल, आम्ही पण मस्त मजेत आहोत। आणि आज आहे गणेशोत्सवचा दुसरा दिवस आणि आज मी एकदम सिंपल मोदक बनवणार आहे। म्हणजे विचार करते खोबऱ्याचेच मोदक बनवायचे, ते ही 5च, कारण कालचे भरपूर सारे असे मोदक अजूनही आहेत आणि प्रीतम पण एवढं काही गोड खाण्यात इंटरेस्टेड नसतो, सो एकदम सिंपल आज करणार आहे। त्याचबरोबर आता आम्ही चाललोय डीमार्टला। आता ऑलमोस्ट 5:30 झालेत आणि आम्हाला लवकरात लवकर परत सुद्धा यायचंय, कारण खाली सोसायटीच्या गणपती पुढे आरती होणार आहे। ती काहीतरी 8च्या दरम्यान आरती होईल, त्यापूर्वी आम्हाला घरी येऊन परत फ्रेशन अप होऊन तिथे सुद्धा जायचंय। चला तर आता पटकन रेडी होऊया आणि आपण निघूया डीमार्टसाठी। कुठे चाललंय, कुठे चाललंय? बाहेरचं वातावरण एकदमच मस्त आहे, अजिबात पाऊस नाही आज आणि असं सगळं मोकळं मोकळं आहे, म्हणूनच आम्ही डिसाईड केलं की चला पटकन डीमार्ट जाऊन येऊया। प्रीतम गाडी काढतोय आणि अव्यूची एवढी वळवळ सुरू आहे की त्यालाही गाडीत बसायचं असं चाललंय। कुठे लक्ष आहे तुझं? आमचं सगळं लक्ष गाडीकडे असते, बाबा कधी गाडी काढेल, आम्ही कधी गाडीत बसू, असं चाललं असते आमचं सतत। अजूनही सगळं लक्ष बाबांच्या गाडीकडे आहे आणि आजकाल अव्यूला कोणतीही लाल गाडी दिसली की त्याला वाटते बाबांचीच गाडी आहे। चला तर आमची गाडी पण निघाली आहे आणि आता आम्ही आमच्या गाडीत बसून पटकन निघतोय, कारण थोडाफार पाऊस पण सुरू झालाय ऑलमोस्ट। रेडी टू गो। पाऊस झाला सुरू, गाडीत बसल्या बसल्या पाऊस सुरू झालाय लिटरली। का हो, पाऊस सुरू झालाय? आता जस्ट आम्हाला प्रज्वली दिसली होती, तिला चल म्हटलं, तिला पण आवडतं डीमार्ट मध्ये वगैरे यायला, पण तेच असतं की डीमार्ट जायच्या आधीच नाही का मनाची तयारी असते की मनावर कंट्रोल ठेवा, कारण खूप साऱ्या वस्तू अननेसेसरी पण घेतल्या जाते। आज मी सुद्धा तेच ट्राय करणार आहे की नको त्या गोष्टी नाही घ्यायच्या। बघूया, पण तसं नेसेसरी ज्या गोष्टी आहेत ते तर घेणारच, बाकी गोष्टी तसंही मी अवॉइडच करते घ्यायचं। चला आता बघूया, फक्त आम्हाला ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे आम्ही, कारण आता ऑफिस आवर्स मध्ये घराच्या बाहेर पडलोय, फक्त ट्रॅफिक नको लागायला। सो आम्ही काहीतरी 2 तासाच्या आतच घरात येऊ, पण जर ट्रॅफिक लागला तर मग कठीण आहे, मग शायदच मला आज आरती पण मिळेल। ओके, लेट्स सी। नको त्या गोष्टी आयुष्यात नेहमीच होतात, जसं की आज आम्हाला म्हणजे लिटरली 500 मीटर डिस्टन्सवर पण नाही आलोय आणि चांगलाच असा ट्रॅफिक लागलाय आणि तुम्हाला हे काचेवर असे डॉट डॉट्स दिसत असेल जे की पावसाचे आहे। पावसाचं सुद्धा आगमन झालं आहे, जसं आम्ही बाहेर पडलो तसंच पाऊस सुद्धा यायला लागलाय। दिवसभरात अजिबात पाऊस नव्हता आणि म्हणजे असं वाटत नव्हतं की आता पाऊस वगैरे येईल, म्हणूनच आम्ही प्लॅन केला होता की चला जाऊन येऊया, पण सडनली पाऊस सुरू झाला जसं आम्ही गाडी काढली तसं। ओके, बघूया, जर जास्तीच काही ट्रॅफिक आम्हाला रस्त्यात मिळाला तर युटर्न घेऊन रिटर्न सुद्धा यायची पॉलिसी आहे ना आपल्याकडे। प्रीतम एन्जॉय करतोय अवयू, एन्जॉय करतोयस तू, एन्जॉय करतोयस? कुठे चाललोय? घुमी घुमी करतोय आपण, घुमी। खूप दिवसांनी कारमध्ये निघालोय आम्ही असं बाहेर, त्यामुळे अवयू खूप एक्सायटेड आहे। कुठे चाललोय? कसं बघतोस बाबांकडे? असं नाही करू, चिच्ची असते। बघा इथे एक गणपती बसले, पण आता बिकॉज ऑफ म्हणजे इव्हिनिंग पूर्णपणे व्हायची आहे तर ते बंद करू। थोडा ट्रॅफिक, थोडी आमची गॉसिप सुरू आहे आणि पाऊस सुद्धा सुरू आहे। ओके, चला तुम्हाला एक पेंडॉल दाखवते जो की असं लांबूनच हायलाइट झालाय आणि हा आमचं बाळ, म्हणजे आई काहीतरी बोलत असेल तर असं वळून वळून बघायची सवय झाली अव्यूला, लिटरली हसायला पण येतं, विचित्र वाटतं। ओके, सो हा एक पेंडॉल आहे, म्हणजे मला वाटतं तुम्हाला व्यवस्थित दिसत नसावा, पण खूपच सुंदर, म्हणजे खूपच सुंदर लाइटिंग्स लावल्या त्यांनी। थांबा दाखवतेच, 1 मिनिट।
पेंडॉल पेक्षा ना गणपती बाप्पा खूप सुंदर आहेत, खूपच सुंदर आहे. हो नो, व्यवस्थित नाही दिसलं कारण आम्ही गाडीमध्ये आहो आणि गाडीमधनं पावसामुळे ना ते थोडंसं ब्लर दिसतंय, पण बाप्पा खूप सुंदर होते. आणि बघा इथे दुसरे बाप्पा आहेत. बाप्पा आले की त्यांना बघायची मज्जाच वेगळी असते. ओके, 2 दिसले म्हणजे 2 मला दाखवता आले. तसे तर मला भरपूर सारे दिसले आहेत. पुढे आणखी दिसले की नक्कीच दाखवते तुम्हाला. आणि मला वाटतं हा प्रीतम वाघोली रोड आहे ना? हा, लोहगाव वरून वाघोलीला जाताना जो रोड लागतो त्या रोडावर आम्ही आहो आता. इव्हिनिंगला जेव्हा सगळे असे लाईट्स लागतात ना दुकानाचे तर खरंच खूप सुंदर दिसतं, असं जीव आल्यासारखं वाटतं. बस बस बस. वेज चीज पिझ्झा 2 for 200. आलू टिक्की बर्गर 3 for 300. ओ माय गॉड, एवढं स्वस्त. आय डोंट नो क्वालिटी कशी असेल, पण 100 रुपीजमध्ये 3 बर्गर मिळत आहे. आलू टिक्की नॉट बॅड. कारण मॅकडीवर 65 रुपीजचा एक आलू टिक्की बर्गर असते, ज्यात एकदम बेसिक असतो तो, फक्त आलू टिक्की असते आणि वर एक चटणी असते, बस तेवढंच असतं 65 रुपीजला. पण यार तो ब्रँड आहे, यांच्याबरोबर म्हणजे नाही कम्पेअर करू शकत आपण. बट हां, ट्राय करू शकतो नेक्स्ट टाइम, बघूया जमलं तर. ॲक्च्युली प्रॉब्लेम असं असते ना की या रस्त्यावर ना कुठेच गाडी वगैरे ठेवायचा खूप प्रॉब्लेम होते, म्हणजे पार्क नाही करतायत गाडी. आणि जिथे गाडी पार्क नाही करतायत तिथे माझा नवरा मला घेऊन जात नाही अजिबात, कारण त्याला बायको आणि पोरापेक्षा प्रिय त्याची गाडी आहे. मला वाटतं सगळ्याच माणसाचं असं असावं. काय रे प्रीतम? सॉरी, काय झालं? ओके, जाऊ दे, चलो. आज रस्ता खूप लांब वाटत होता, आय डोंट नो वाय. तसं तर नॉर्मलच, नॉर्मल जो रस्ता आहे तोच होता. चला तर आपण पोहोचलोय मस्त आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजे डीमार्ट. थँक गॉड आज जास्ती रश नाही दिसतंय, अजिबातच नाही दिसतंय ॲक्च्युली. तर होपफुली आम्हाला वरच पार्किंग मिळेल. येस 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 येस, एकदम पुढेच पार्किंग मिळाली आहे ऑलरेडी आणि रश अजिबातच नाही आहे. तर शायद आम्ही तासभरातच पटापट आमचं सामान आवरून परतीला निघू आणि मला आरती सुद्धा करायला मिळेल. पाऊस सुरू झालाय, जोरात पाऊस आहे, जोरात पाऊस आहे. चल, चांगलाच पाऊस आहे. ठीक आहे, जवळ एंट्रन्स आहे त्यामुळे काही वाटणार नाही, पटकन जाता येईल. प्रीतम, आपण बॅग नाही घेतलं तर डायरेक्ट जायचं. हाव आर यू? अजून तुला कोणते बिस्किट हवे आहे? ते मिल्किस्ट वगैरे. आमची ग्राउंड फ्लोअरवरची शॉपिंग डन. आता आम्ही चाललोय फर्स्ट फ्लोअरला. चला चला, छान वाड आहे. चप्पल तो कॅरी नाही करणार ना व्यवस्थित, आणि शूज कापडाचे आहे, ओले होते पावसाळ्यात. स्टाफूनच नाही, हॉस्टेल स्टाफ नसेल मॅडम, दुर्गा मॅडम यांनी ग्रोसरी सेक्शन सदस्यदा, हॉस्टेल स्टाफ नसेल मॅडम, दुर्गा मॅडम यांनी ग्रोसरी सेक्शन सदस्यदा. धन्यवाद. तुझं कोणती छान वाटतं एखादी सांग. ओके, आमची शॉपिंग डन. शॉपिंग झाली आहे, जास्ती काही घ्यायचं नव्हतं. जे काही बेसिक गोष्टी होत्या त्या सगळ्या आम्ही घेतल्या आहे. आणि आज ओके, तर आता आम्ही निघालो आहे परत घरी जायला. ट्रॅफिक तर असं काही आहे नाही, पण पुढे थोडा मिळू शकतो कारण मधला एक फाटा फुटला आहे वाघोलीला जायला. तिथनं भरपूर लोक रिटर्न येतात लोहगावकडे, तर तिथे थोडा ट्रॅफिक लागू शकतो. पण आता तरी सध्या काही एवढा ट्रॅफिक नाही आहे. आणि पुढच्या जेव्हा गाड्या येतात ना तर खूप जास्ती असं डोळ्यात प्रकाश पडतो, म्हणून सुद्धा प्रीतम खूपदा अवॉइड करतो इव्हिनिंगला किंवा रात्री असं बाहेर पडायचं. पण आज कारण यायचंच होतं, अवीचे डायपर्स पण संपले होते आणि काही अशा 2-3 नेसेसरी गोष्टी पण
पण होत्या, जे बाहेरून घेतलं तर भरपूर महाग पडले असते, म्हणून आलोय इथे आम्ही. चला तर आता मी तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटते. आज मी बॅग ऑलरेडी काढून ठेवली होती, पण जेव्हा आम्ही निघत होतो घरातनं तेव्हा ती बॅग माझ्याकडनं चेअरवरच राहिली आणि म्हणून मला काही बॅग आणता आलं नाही. पण आता मी अव्यूला वर सोडायला गेली होती, कारण मला सामानसुद्धा घेऊन जायचं होतं, म्हणून अव्यूला वर सोडली, त्याचबरोबर बॅगसुद्धा घेऊन आली आणि आम्ही येताना सगळं सामान डिक्कीमध्ये ठेवलं होतं ते सगळं शिफ्ट करून घेतलं. ओके, मी अव्यूला वर सोडून आली आहे, कारण मी बॅग तर काढली होती डीमार्टसाठी न्यायला, पण मी विसरली, म्हणजे मी खालीच विसरली, चेअरवर विसरली घ्यायची, म्हणून मग आता आम्ही डिक्कीत सगळं सामान आणलं आहे आणि मग मी वर जाऊन अव्यूला पण सोडलं आणि त्यानंतर डिक्कीचं सगळं सामान आता शिफ्ट करून घेतलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे वर, कारण मला वर जाऊन पटकन रेडी व्हायचं आहे आणि रेडी होऊन गणपतीच्या आरतीला जायचं आहे. लकीली अजून आरती झाली नाही आहे, तर मला आरती मिळेल सेकंड डेची. पण चला पटकन रेडी होते आणि तुमच्याशी भेटते. चालू प्लीज जॉईन फॉर. ओ मेसेज पण आला, आता आम्हाला लगेच जावं लागेल. मी जाऊन येऊ की तुला भूक लागली? पहिले चपात्या करू. जाऊन ये नक्की. अव्यूला नाही नेत आता, पाऊस पण येतोय. हॅलो किटी. हाय किटी, काय करतेस तू? तुला पॉटी आली आहे का किटी? तुला पॉटी आली आहे म्हणून थांबली आहेस? हॅलो पिला, ये खाऊ देते तुला, मी पटकन चेंज करून येते. अवयू आहे. बाहेर खूप जास्ती मुसळधार पाऊस आहे, पण ठीक आहे, जवळच आहे आणि माझ्याकडे छत्री पण आहे, तर मी म्हटलं चला जाऊया. प्रीतम बोलला नको जायला, कारण भरपूर असा पाऊस येतोय, पण मी म्हटलं चला जाऊया, काही नाही होत, थोडंसं जवळच आहे. पावसात पण जाण्याची वेगळीच मज्जा असते म्हणा, छान वाटत आहे ऍक्च्युली मला. बघा किती पाऊस आहे, फक्त आरती मला पूर्ण भेटली पाहिजे, म्हणजे असं काही नाही, पण इच्छा असते, मला आवडतं, आवड आहे म्हणून, बाकी असं काही नाही. आणि मी हा कुर्ता वेअर केलाय, जीन्सवरच घातला ऍक्च्युली, कारण उशीर झाला होता म्हणून म्हटलं की जीन्सवरच घालते पटकन. हा अरे एकदम वेळेवरच डिसाईड केला, याचे 2-3च डायपर राहिले होते, प्रीतम म्हणे चल जाऊन येऊ. अरे मी त्याला डायपरचंही प्राइस क्यूटी. आरती सुरू झाली, आम्ही पूर्ण मस्त अशी आरती अटेंड केली. भरपूर लोक होते, मला वाटलं की आज मंडे म्हणजे वीकडे असल्यामुळे खूप कमी लोक असतील, पण असं नव्हतं, भरपूर लोक आले होते, छान नटून थटून आले होते आणि त्यांना बघून खरंच प्रोत्साहन आणखी वाढतं की हां मी पण साडी घालून जायला पाहिजे, पण माझ्याकडनं ॲक्च्युली शक्य नाही आहे. पण जे घरून असं छान नटून थटून आले होते त्यांना बघून खूप छान वाटत होतं. छान अशी आरती झाली, आम्ही सगळ्यांनी आरती घेतली आणि मस्त असा प्रसाद खाल्ला मोदकाचा. त्यानंतर सुरू झालं मुलांचा, छोट्या मुलांचा डान्स आणि फॅशन शो, ज्यातले काही मुमेंट्स मी कॅप्चर केले आणि फॅशन शो स्टार्ट व्हायच्या आधीच मी परत आली, कारण अव्यू आणि प्रीतमला सुद्धा भूक लागली होती आणि मला खाली जाऊन ऑलमोस्ट अर्धा-पाऊण तास झाला होता, म्हणून मग मी थोडा प्रोग्राम अटेंड केला आणि त्यानंतर परत आली.
जे दोघा तिघांनी डान्स केला ना ते इतकं क्यूट वाटत होतं. लहान लहान मुलंसुद्धा किती टॅलेंटेड असतात आजकाल. आम्ही जेव्हा छोटं होतो तर इतकं लाजायचो, कोणाशी बोलायलासुद्धा लाजायचो. पण आजकालचे छोटे मुलंसुद्धा भरपूर कॉन्फिडंट असतात आणि त्यांचे आईवडीलसुद्धा त्यांना अशी शिकवण देते किंवा असं प्रोत्साहन करतात त्यांना की हां तुम्ही पुढे जा, करा. तसंच मी खूप साऱ्या अशा मुली पण बघितल्या ज्या स्वतःहून म्हणजे स्वतःला नॉमिनेट करत होते की मला करायचं. मुलं जी काही डान्स करायला आले होते ते सुद्धा खूपच मस्त असं रेडी होऊन आले होते आणि त्याचबरोबर त्यांनी खूपच क्यूट असा डान्स केला. त्यांचे गाणेसुद्धा इतके मस्त होते ना, ओ माय फ्रेंड गणेशा तू रहना साथ हमेशा वगैरे. कॉपीरायटिंग होईल त्यामुळे मी ते ॲड नाही केलं, पण खरंच सांगते सगळ्यांनीच खूप छान परफॉर्मन्स केला. जेवढे मी 4-5 बघितले तेवढे. त्यानंतरसुद्धा लोकांनी सगळ्यांनी खूपच छान असं परफॉर्म केलं आणि त्यानंतर फॅशन शोसुद्धा झालं. तर छोटे मुले छान असे फॅशन शोसुद्धा त्यांनी केलं. प्रज्वली सांगत होती मला, माझं एवढ्या वेळ थांबणं तर काही शक्य नव्हतं, त्यामुळे मला लवकरच परत यावं लागलं. ह्या मुलांनी इथे महादेवाच्या गाण्यावर डान्स केला आणि खरंच खूप मस्त डान्स केला त्यांनी, सिम्पल आणि सोबर. ओके, मी चेंज केलं आता. मेकअप तर नाही, फक्त लिपस्टिक होती ती पण धुवून घेईल थोड्याने. आता आधी प्रीतमला जेवण देते कारण त्याला भूक लागली आणि तिथे अजूनही प्रोग्राम सुरू आहे आणि सगळेच खूप छान परफॉर्मन्स देत आहे. खरं तर इच्छा नव्हती यायची, पण प्रीतमलाही भूक लागली होती आणि अव्यूला सुद्धा भरवायचं होतं म्हणून मी परत आली. कारण इथनं मी एकटीच गेली होती. अव्यूला किंवा प्रीतम म्हणजे कोणीच माझ्या बरोबर आलं नव्हतं कारण खाली भरपूर पाऊस सुरू आहे. आणि तसे प्रीतम ट्रॅव्हलिंग म्हणजे आता आम्ही डीमार्टमधनं आलो होतो तो थकला होता कारण थोडा ट्रॅफिक होता. सो मी एकटीच जाऊन आली, दर्शन घेऊन आली. त्याचबरोबर 2 ते 3 परफॉर्मन्स अटेंड केले. त्याची क्लिप मी ऑलरेडी तुम्हाला दिसलंच असेल. त्यानंतर आता यांना सगळ्यांना जेवण वगैरे देते, मी पण जेवण करून घेते. आणि असं काहीचं आजचं जेवण होतं. डाळ भाजी, मसाले भात आणि चपाती. एकदम सिंपल जेवण होतं. कढीसुद्धा केली आहे, पण खरं तर प्यायची इच्छा नव्हती प्रीतमला, त्यामुळे त्यांनी असं सिंपलचं जेवण केलं. त्यानंतर मी अव्यूला सुद्धा जेवण भरवलं आणि असा काहीसा आमचा दिवस गेला. चला बाय.